व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सच्या नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करणार आहोत. आत्तापर्यंत आपण टॉर्क घेतलेला आहे. टॉर्कचा फॉर्म्युला सिंपल होता, टाऊ इज इक्वल टू आय मल्टिप्लाय बाय अल्फा. मॅग्निट्यूडमध्ये सुद्धा घेतलेला टाऊ इज इक्वल टू आर पी मल्टिप्लाय बाय साईन थीटा, किंवा जनरल याला आपण आर एफ मल्टिप्लाय बाय साईन थीटा म्हणलेलो आहोत. त्यानंतर व्हेक्टर फॉर्ममध्ये टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ हा फॉर्म्युला आपण घेतला प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्यानंतर याचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेमसुद्धा आपण डिस्कस केले. मग आज नवीन काय बघणार आहोत, चला मग आता समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला आत्तापर्यंत आपण काय काय पॉईंट्स बघितले हे एकदा मी ओव्हरलुक करून घेतो. काय केलं तर एक ऑब्जेक्ट होता, तो ही ॲक्सिस ऑफ रोटेशन होती आणि ही एखादी रिजिड बॉडी असेल. या रिजिड बॉडीच्या अलॉंग्स हे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील. हे नंबर ऑफ पार्टिकल्स, प्रत्येक पार्टिकल्स त्याचं सर्क्युलर मोशन या ठिकाणी परफॉर्म करतोय. हे त्याचं सर्क्युलर मोशन प्रत्येक पार्टिकलचा परफॉर्म होत आहे. त्यानंतर पार्टिकलचं ॲक्सिसपासून जे डिस्टन्स असतं ते ॲक्च्युअली त्याच्यावर पोझिशन वेक्टर असतं R1 R2 आणि हा असेल RN. म्हणजे इथं पार्टिकल असेल त्याचं मास M1, इथं असेल त्याचं मास M2, या ठिकाणी असेल त्याचं मास MN असेल. N पार्टिकल्स असतात. त्यानंतर या पार्टिकलची वेलॉसिटी त्याच्या जो सर्क्युलर पाथ आहे त्याला काय असते, टँजेन्शियल असते. याची सुद्धा वेलॉसिटी त्याला काय असेल, टँजेन्शियल असेल. याची सुद्धा वेलॉसिटी त्याला काय असणार आहे, टँजेन्शियल असणार आहे. आणि जो फोर्स आणि पोझिशन वेक्टरमधला जो अँगल असतो तो अँगल जनरली आपण साइन थीटा घेत असतो. हे आपण घेतलं. मोमेंट ऑफ फोर्स काय असतो, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स काय असतो, हे सगळं आपण बघितलं, मोमेंट आर्म वगैरे. मग आज नवीन काय, ठीक आहे. चला नवीन काय हे समजून घेण्याच्या अगोदर थोडीशी एक कन्सेप्ट ओव्हरलुक करून घेऊ, जी की ट्रान्सलेशन मोशनमध्ये म्हणजे लिनियर मोशनमध्ये होती. ती कन्सेप्ट ओव्हरलुक केली तर आजचा पॉईंट आपल्याला व्यवस्थित समजेल. हा एक सरफेस आहे, ऑब्वियसली हा एक फ्रिक्शनलेस सरफेस असणार. तिथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असेल, 0 असेल. सो सरफेस इज फ्रिक्शनलेस आपण म्हणणार. त्यानंतर याच्यावरती एक ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे ज्याचं मास M आहे आणि त्याला आपण फोर्स अप्लाय केला. या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यावर काय होणार आहे, तर ऑब्जेक्टला काहीतरी वेलॉसिटी भेटेल. ऑब्वियसली ती चेंज इन वेलॉसिटी असेल. त्यामुळे हा फोर्स कसा दाखवणार आपण, मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन. हा लिनियर फोर्स झाला. मग ज्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत जाते म्हणजे ऑब्जेक्टचं मोमेंटम चेंज होत चाललं. मोमेंटमचं फॉर्म्युला काय आहे, कोणचं मोमेंटम, लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम, मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. बघा मास तर बदलणार आहे का, नाही, मास काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. पण वेलॉसिटी बिकॉज ऑफ दॅट फोर्स ॲक्सिलरेशन प्रेझेंट आला फोर्समध्ये. मग इथं ॲक्सिलरेटिंग फोर्स अप्लाय झाल्यामुळे ही जी वेलॉसिटी होती ही वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत गेली. ही वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत गेल्यामुळं ऑब्जेक्टला मोमेंटम आलं आणि ते मोमेंटम असतं लिनियर मोमेंटम. मग या लिनियर मोमेंटममुळे काय होतं, तर ऑब्जेक्ट आपल्याला समजतो किती फास्ट चालला आहे, ऑब्जेक्ट आपल्याला समजतो किती स्लो चालला आहे. एखादा ऑब्जेक्ट असेल, आपण काहीतरी डिस्टन्सवरून खाली फेकला तर त्याची वेलॉसिटी ही इन्क्रीज होत जाते आणि ह्या इन्क्रीजिंग वेलॉसिटीमुळे आपण सिंपल म्हणतो की ऑब्जेक्टचं जे मोमेंटम आहे ते मोमेंटम वाढलं. हे कुठे म्हणणार आपण, 1 डायमेन्शनमध्ये, 2 डायमेन्शनमध्ये, 3 डायमेन्शनमध्ये. जसं की फोर्सला रोटेशनल मोशनमध्ये आपण एक ॲनालॉगस क्वांटिटी शोधलेली आहे, आय मल्टिप्लाय बाय अल्फा, टॉर्कची. फोर्स ही किती फोर्स अप्लाय केला हे कोण मेजर करणार, टॉर्क मेजर करणार आहे. कुठं, रोटेशनल मोशनमध्ये. मासला रिप्लेसमेंट क्वांटिटी शोधली कोणची, मोमेंट ऑफ इनर्शिया. ॲक्सिलरेशनला रिप्लेसमेंट क्वांटिटी शोधली कुठली, अँग्युलर ॲक्सिलरेशन. पुढे येतो मी, लिनियर वेलॉसिटीला आपण रिप्लेसमेंट क्वांटिटी शोधली आहे कोणची, आर मल्टिप्लाय बाय ओमेगा. ज्या ठिकाणी लिनियर वेलॉसिटी रिप्लेस केली आहे अँग्युलर वेलॉसिटीने. ॲक्सिलरेशनला ॲनालॉगस क्वांटिटी शोधली आहे आर मल्टिप्लाय बाय अल्फा. लिनियर ॲक्सिलरेशन रिप्लेस केलं आहे अँग्युलर ॲक्सिलरेशनने. मग अशी एक क्वांटिटी असेल का जी लिनियर मोमेंटमला रिप्लेस करणार आहे रोटेशनल मोशनमध्ये, असते. आणि त्या क्वांटिटीला म्हणलं जातं, दिस क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. आत्तापर्यंत जेवढे काही आपण मोमेंटम, जेवढे काही वेलॉसिटीज ॲक्सिलरेशन बघितल्या, तर हे सगळं जसं की मुवमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा आपण बघितलं. मुवमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपण कुठल्याही पॉईंट ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्टचं जे काही मोशन होणार आहे अलॉंग विथ ॲक्सिस ऑफ रोटेशन हे डिपेंड असतं त्या पॉईंटचं आणि त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनचं डिस्टन्स किती यावरती. मग ह्या डिस्टन्सवरून समजतं की तुम्ही फोर्स कुठे अप्लाय केला आहे,
त्यासाठी मी डोअरचं एक्झाम्पल घेतलं आहे. मग इथेही जर तुम्ही बघितला तर अँग्युलर वेलॉसिटी ही डिपेंड्स कशावरती आली, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे म्हणजे पोझिशन वेक्टरवरती. ॲसिलरेशन कशावरती डिपेंड आलं, पोझिशन वेक्टरवरती. त्यानंतर टॉर्क कशावर डिपेंड आला, मासवरती. मग त्याच पद्धतीने जे काही लिनियर मोमेंटम असेल, आता आपण रिप्लेस करणार आहोत अँग्युलर मोमेंटममध्ये, ते अँग्युलर मोमेंटम असेल जसं की ऑब्जेक्टमधलं पोझिशन वेक्टर म्हणजे ऑब्जेक्टचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती, आणि त्यानंतर त्याचं लिनियर मोमेंटम किती. हा जो फॉर्म्युला असतो L = R क्रॉस P, याला म्हणायचं असतं अँग्युलर मोमेंटम. आता हे कसं असतं ते तुम्हाला मी सांगतो. अँग्युलर मोमेंटम L = R क्रॉस P, किंवा याला असं पण लिहिता येतं L = RP × sin θ. हा साइन थीटा काय सांगणार आहे, साइन थीटा सांगेल की लिनियर मोमेंटम आणि पोझिशन वेक्टर या दोघांमध्ये अँगल किती. कसं समजून घ्यायचं, चला मग आता व्यवस्थित बघू आपण. सो आता जो टॉपिक आहे फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना समजला असेल. L = R क्रॉस P और L = RP × sin θ. सो टुडेज टॉपिक इज अँग्युलर मोमेंटम. इंटरेस्टिंग आहे, व्यवस्थित समजून घेऊया. चला मग आता अँग्युलर मोमेंटम काय असतं बघा. ही कुठली तरी एक रिजिड बॉडी असेल, ही रिजिड बॉडी या ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती रिव्हॉल्व होते. हा एक ऑब्जेक्ट असेल, आपण जनरली पॉईंट ऑब्जेक्ट घेत असतो. या पॉईंट ऑब्जेक्टचं मास आहे m1, पोझिशन वेक्टर आहे r1. हा दुसरा असेल, त्याचं मास असेल m2, पोझिशन वेक्टर असेल r2. याला फोर्स अप्लाय केला आहे, ह्याची टँजेन्शियल वेलॉसिटी असेल, याला म्हणणार आपण v1, कारण की हा काय करणार आहे या ठिकाणी सर्क्युलर मोशन असं परफॉर्म करेल. त्यानंतर हा मास m2 असेल, हा सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. ही याच्यावरची टँजेन्शियल वेलॉसिटी असेल, याला म्हणणार आपण v2. त्यानंतर तिसरा ऑब्जेक्ट असेल, असे किती ऑब्जेक्ट असणार आहेत, असे n पार्टिकल्स असतील. याला मी थोडासा रब करून घेतो. हे ॲक्च्युअली तुम्हाला माहिती आहे लिनियर मोमेंटम काय असतं. जनरली ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन कशा पद्धतीनं परफॉर्म करत असतो, रिजिड बॉडी आपण घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर असे किती ऑब्जेक्ट्स आहेत, पॉईंट ऑब्जेक्ट म्हणजे किती पार्टिकल्स आपण या बॉडीमधले घेतलेत, तर बॉडी कॅरिंग n नंबर ऑफ पार्टिकल्स. मग हा जो तिसरा असेल, दिस इज द ओरिजिन, या ठिकाणी असेल तो mn, त्याचं पोझिशन वेक्टर असणार आहे rn, आणि याची जी वेलॉसिटी असेल ती टँजेन्शियल असणार आहे, ती आहे vn एवढी वेलॉसिटी. या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी असेल तिला वेलॉसिटीला म्हणणार आहे आपण vn. आता जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं की प्रत्येक ठिकाणी वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली आहे, पण प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्टला मास प्रेझेंट आहे. मग प्रॉडक्ट ऑफ मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी म्हणजे ऑब्जेक्टला काय भेटणार आहे, मोमेंटम भेटणार आहे. म्हणजे याच डायरेक्शनला काय झालं, मोमेंटम झालं, ते मोमेंटम असेल p1. याचं याच डायरेक्शनला मोमेंटम काय झालं, p2. हा ॲरो ॲक्च्युअली नाही, हा ॲरो तुम्हाला समजावण्यासाठी मला सांगायचा होता. सो मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी म्हणजे याचं मोमेंटम असणार आहे m1 v1. मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी याचं मोमेंटम असेल m2 v2. मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी याचं मोमेंटम असणार आहे pn = mn vn. आणि जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, जसं की मी आता हा फॉर्म्युला लिहिलात ना, L = R क्रॉस P, मोमेंटम ॲक्च्युली ही वेक्टर क्वांटिटी येणार आहे. वेलॉसिटी आली, वेक्टर आली, स्केलर आणि वेक्टरचा प्रॉडक्ट काय आहे तो वेक्टर येतो. मग इथं ही क्वांटिटी जी आली ती कोणती आली, वेक्टर क्वांटिटी आली. कुठली, अँग्युलर मोमेंटमने. कशाने दाखवणार आहे आपण अँग्युलर मोमेंटम, L. ठीक आहे. जसं की लिनियर मोमेंटम असतं मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी, त्याच पद्धतीने आपल्याला अँग्युलर मोमेंटम रिप्लेस करायचं आहे मास आणि वेलॉसिटीच्या टर्ममध्ये. पण मास तिथं काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. वेलॉसिटी कोणती असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी. त्याचं प्रूफ आपल्याला घ्यायचं आहे, ॲनालॉगस क्वांटिटी शोधायची, जसं आत्तापर्यंत आपण केलं त्या पद्धतीने. क्लिअर झालं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं R आणि P या दोघांमधला जो अँगल आहे तोच आपण मॅग्निट्यूडमध्ये घेत असतो, तो येऊन जातो RP × sin θ. मग मी तुम्हाला सांगितलं ना, साइन थीटा कोणचा, हा पोझिशन वेक्टर या दोघांमधला अँगल, पोझिशन वेक्टर दोघांमधला अँगल, पोझिशन वेक्टर दोघांमधला अँगल, या दोघांमधला अँगल म्हणजे तो असेल साइन थीटा. मग तो अँगल कसा फाइंड करतो आपण, तर हा जो वेलॉसिटी कॉम्पोनंट आहे याचा काय करायचा, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर इथून एक लाईन टाकायची, ती मोमेंटम असते, आणि ते ॲक्च्युअली तो अँगल जो असेल या पद्धतीच, हा जो अँगल असेल हाच अँगल साइन थीटा म्हणून घ्यायचा असतो. आणि हे टॉर्कमध्ये आपण फाइंड केलंय. मोमेंटम असतो हा जनरली असतो तो आपल्याला लिव्हर फोर्स असतो, तो लिव्हर फोर्स आपण टाकतो जनरली अँगल फाइंड करत असतो. हे सगळं आपण घेतलेलं आहे.
सो आजचं प्रूफ काय हे तुम्हाला समजलं असेल की प्रूफ काय घ्यायचं आपल्याला. जसं लिनियर मोमेंटमला मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी असते तशी अँग्युलर मोमेंटमला रोटेशनल मोशनमध्ये मास आणि वेलॉसिटीचे टर्म्स आपल्याला रिप्लेस करायचे. चला मग करायची सुरुवात. टास्क समजली सर्वांना. काय करायचं, ॲनालॉगस क्वांटिटी शोधायची अँग्युलर मोमेंटमची लिनियर मोमेंटममध्ये. सो आपण म्हणणार कन्सिडर अ रिजिड बॉडी, कन्सिडर अ रिजिड बॉडी rotating about an axis which having किंवा असं म्हणू about an axis with constant angular velocity. रोटेट होतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया याची हाली कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. then it is having n particles of masses m1, m2, m3 up to mn and having distance r1, r2, r3 up to rn from इधर बनना respectively from the axis of rotation. ओके झालं. मग याची जी वेलॉसिटी असेल कुठली, लिनियर वेलॉसिटी किती असणार आहे, तर लिनियर वेलॉसिटी माहिती तुम्हाला. लिनियर वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ काय, अँग्युलर वेलॉसिटी. मागच्या बऱ्याच लेक्चर्समध्ये आपण घेतलंय की अँग्युलर वेलॉसिटी प्रत्येक पॉईंटची काय असेल, कॉन्स्टंट असेल, पण लिनियर वेलॉसिटी प्रत्येक पॉईंटची काय आहे, बदलणार आहे. म्हणजे आपण इथं लिहू शकतो देन इट्स लिनियर वेलॉसिटी ऑफ ऑल दी मूविंग ऑब्जेक्ट म्हणूया या ठिकाणी. मूविंग ऑब्जेक्ट इज किती येऊन जाते ती V1. मागच्या बऱ्याच लेक्चरमध्ये आपण घेतलंय V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा अप टू कुठपर्यंत Vn इज इक्वल टू Rn मल्टिप्लाय बाय ओमेगा. ही ज्यावेळेस आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन घेतलं त्याच्यामध्ये हे सगळं घेतलं आहे. V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा, Vn इज इक्वल टू Rn ओमेगा. आता प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी मोमेंटम असेल. कुठलं पहिल्यांदा येऊन जाणार आहे इनिशियली असेल ते लिनियर मोमेंटम. मग प्रत्येक ऑब्जेक्टचा आपण काय बघणार आहोत, लिनियर मोमेंटम. नंतर काय फाईंड करून घेणार आहोत, अँग्युलर मोमेंटम. इथं घेऊया. देन each object its linear momentum is. चला मग लिनियर मोमेंटम घेऊया. दिसतंय सर्वांना. प्रत्येक ऑब्जेक्टचं लिनियर मोमेंटम घेणार आहोत. ते येऊन जातं P1 इज इक्वल टू m1 v1. सिमिलरली P2 इज इक्वल टू असेल m2 v2. P3 इज इक्वल टू असेल m3 v3. इथं आपण 2 पर्यंतच घेतलंय, मग डायरेक्ट n घेतो. मग येऊन जाणार आहे Pn इज इक्वल टू mn vn. झालं. आता हे दोघांमध्ये अँगल किती असणार आहे आपण घेऊया. 90 डिग्री अँगल आहे. ऑब्वियसली जर याला आपण परपेंडिक्युलर जनरल जे काही मोशन होत असतं त्या मोशनमध्ये वेलॉसिटी आणि पोझिशन वेक्टर यांच्यामधला जो अँगल आहे तो अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. या ठिकाणी सुद्धा असेल 90 डिग्री. हा तुम्हाला दिसत नसेल ॲक्च्युली, तर या पद्धतीनं असेल तो 90 डिग्री. प्रत्येक ठिकाणी अँगल किती असेल, 90 डिग्री. म्हणजे L इज इक्वल टू आर पी मल्टिप्लाय बाय साइन 90ची व्हॅल्यू किती असेल, 1 असेल. म्हणजे हा L1 इज इक्वल टू किती असणार आहे, R1 P1. L2 इज इक्वल टू किती असणार आहे, R2 P2. L3 इज इक्वल टू किती असेल, R3 P3. आणि Ln इज इक्वल टू किती असणार आहे, Rn Pn. तेच बघूया. इथपर्यंत झालं असेल. चला हे तुमचं झालं असेल तर रफ करून घेतो. सो नेक्स्ट इज then its angular momentum येऊन जाणार आहे L1 इज इक्वल टू R1 P1, L2 इज इक्वल टू R2 P2.
अप टू Ln इज इक्वल टू Rn Pn. सबस्टिट्यूट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. P1 ची व्हॅल्यू L1 इज इक्वल टू येऊन जाणार आहे M1 V1 R1. L2 इज इक्वल टू असेल M2 V2 R2 अप टू Ln इज इक्वल टू येऊन जाणार आहे Mn Vn Rn. बट अगेन व्हॉट इज V? V इज इक्वल टू R ओमेगा, म्हणजेच V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू येऊन जाणार आहे R2 ओमेगा अप टू Vn इज इक्वल टू असेल Rn ओमेगा. हे दिसतंय सर्वांना? ठीक आहे, आता दिसतंय? ओके, क्लिअर झालं सर्वांना? मग आता प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला V1 V2 अप टू Vn असेल त्यामध्ये आपण या सर्व व्हॅल्यू काय करून देऊया? सबस्टिट्यूट करून देऊया. काय भेटतं बघूया. सो इथं भेटेल L1 इज इक्वल टू V1 च्या ऐवजी असणार आहे M1 R1 इंटू R1 स्क्वेअर ओमेगा. L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा. त्यानंतर असेल L3 इज इक्वल टू L3 तर आपण घेतलेलंच नाही आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. अप टू येऊन जाणार आहे Ln इज इक्वल टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा n. ओके, आता जनरल ओमेगा हा प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंटच असणार आहे. भेटला? ओके. मग आता याच्यावर नेटली अँग्युलर मोमेंटम किती असेल ते बघायचं. मग नेट अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय आहे? सगळ्या इंडिव्हिज्युअल अँग्युलर मोमेंटमची ॲडिशन. पुढे म्हणूया देन नेट अँग्युलर मोमेंटम इज किती असेल? L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 अप टू Ln. सो L इज इक्वल टू L1 ची व्हॅल्यू M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा Mn अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओके, इथपर्यंत तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. झालंय? ओके, चला पुढे काय करणार आपण बघूया. काय करता येईल? M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर Mn Rn स्क्वेअर कॉमन, म्हणजे ओमेगा कॉमन जर घेतला तर येऊन जातं M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर Mn Rn स्क्वेअर multiply by omega. Again by the definition of moment of inertia is the summation over I is equal to 1 to n mi ri square. मग आता हे जे इक्वेशन आलं त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. काय येऊन जातं? I मल्टिप्लाय बाय ओमेगा. भेटला? इथं मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू किती असेल प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही ना. बघा M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर Mn Rn स्क्वेअर, ही व्हॅल्यू फक्त इथं सबस्टिट्यूट करून द्यायची. ती कशाने रिप्लेस होणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया आय ने रिप्लेस होणार. मग L इज इक्वल टू किती भेटला? I मल्टिप्लाय बाय ओमेगा. याला म्हणणार दिस इज दी अँग्युलर मोमेंटम when any rigid body is rotating about an axis. हे झालं त्याच्यावालं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला. मग ह्या अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला मी कंपेअर करतो. इथं कंपेअर टू लिनियर मोमेंटम. मग या लिनियर मोमेंटम सोबत जर कंपेअर केलं, मास ही क्वांटिटीला रिप्लेस केलं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाने आणि वेलॉसिटी ह्या क्वांटिटीला लिनियर वेलॉसिटीला रिप्लेस केला आहे अँग्युलर मोमेंटम. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला समजला सर्वांना? L इज इक्वल टू किती आला? I मल्टिप्लाय बाय ओमेगा. इझी होता. ठीक आहे, आता पुढे आपण घेऊया की कॉन्झर्वेशन आपण बघणार आहोत. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो नेक्स्ट आहे, हा तुमचा झाला असेल त्याला कंप्लीट करून घ्या. सो वी गेट द अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला L इज इक्वल टू I ओमेगा इन रोटेशनल मोशन इन वेक्टर फॉर्म L इज इक्वल टू R क्रॉस P अँड इन मॅग्निट्यूड L इज इक्वल टू RP मल्टिप्लाय बाय साइन थीटा.
वेक्टर फॉर्ममध्ये आणि मॅग्निट्यूडमध्ये. ॲक्च्युली अँग्युलर मोमेंटम ही क्वांटिटी कोणची येऊन जाणार आहे, वेक्टर क्वांटिटी असेल. झालं, ओके. चलो नेक्स्ट, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पॉईंट खूप इझी आहे. ह्याच्यानंतर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पलसुद्धा सांगणार आहेत. ते एक्झाम्पल ॲक्च्युली खूप महत्त्वाचे आहेत, ते बघूया. सो नेक्स्ट पॉईंट इज कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय सांगता येईल हे, एखादा मोमेंटम इक्विलिब्रियम बॉडीचं मोमेंटम हे कॉन्झर्व कधी असेल, कोण सांगतं? इक्विलिब्रियम बॉडी किंवा मोशनमध्ये असणारी बॉडी, त्याचं मोमेंटम कॉन्झर्व कधी असेल. ॲक्च्युली मोमेंटम कोणामुळे भेटतं, फोर्समुळे. मग ते मोमेंटम कॉन्झर्व कधी, व्हेरी गुड, ज्यावेळेस ॲप्लाइड फोर्स झिरो तर मोमेंटम जे असेल ते मोमेंटम काय असेल, कॉन्झर्व झालेलं असेल, म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे. कसं एक्झाम्पल घ्यायचं, हा एक ऑब्जेक्ट असेल, इनिशियली त्याला काहीतरी वेलॉसिटी दिली असेल, तुम्ही त्याला कुठलाही फोर्स अप्लाय केला नाही, त्याचं मोशन स्पेसमध्ये होत असेल, कुठलाही फोर्स अप्लाय नाही, तो त्याच वेलॉसिटीनं मूव्ह होत राहणार आहे, चेंज होणार नाही. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, तुम्ही वरून खाली सोडला, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो खालीच येत राहणार आहे. जर याला एअर रेझिस्टिव्हचा फोर्स अप्लाय जर झाला असेल, एअर रेझिस्टिव्ह फोर्स, तर काय होणार आहे, ड्यू टू एअर रेझिस्टिव्ह फोर्स देअर मोमेंटम शुड बी इन्क्रीजेस, काही पण होऊ शकतं. ते डिपेंड्स असणार आहे एअर टर्बलन्स फोर्स किती अप्लाय होतो त्याच्यावरती. क्लिअर झालं सर्वांना? मग जोपर्यंत कुठलाही ॲडिशनल फोर्स अप्लाय होत नाही, हाय तेच मोमेंटम पुढं कंटिन्यू होऊन जातं. ॲक्च्युली त्याच कन्सेप्टला म्हणायचं आहे अँग्युलर मोमेंटम. मग आता हे लिनियर मोमेंटममध्ये अप्लाय होणारा फोर्स आहे एफ. आपण कुठला फोर्स अप्लाय करतो, रोटेशनल मोशनमध्ये टॉर्क. मग हा टॉर्क जर झिरो असेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व होतं का, ते आज आपल्याला इथं चेक करायचं आहे. कन्सेप्ट एकदम सोपी आहे. टॉर्क जर झिरो असेल, अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व होतं का, तेच बघायचं आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघायचे. करायची सुरुवात मग, चला. सो द इक्वेशन ऑफ, लिहितो मी, द इक्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम in vector form is, वेक्टर फॉर्म मधला अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन कोणचं, L इज इक्वल टू R क्रॉस P. पुढे म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग याला आपण फोर्स अप्लाय करणार आहोत ना, फोर्स अप्लाय केला म्हणजे काय करणार आपण, त्याचं मोशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज करणार आहोत, म्हणून इथं घेतलं विथ रिस्पेक्ट टू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं म्हणजे dl अपॉन किती असेल, dt, पुढं असेल d अपॉन dt मल्टिप्लाय बाय r क्रॉस p. व्हॉट इज p, इज द मोमेंटम मास मल्टिप्लाय बाय वेलोसिटी. ते आपण पुढे टाकूया, चला काय हरकत नाही. मग आता इथं वापरणार आपण u इंटू v रूल. मग u इंटू v रूल काय असतो, पहिल्यांदा u तसाच vचं डिफरन्शिएशन, नंतर v तसाच uचं डिफरन्शिएशन. चला मग करूया सुरुवात. सो r तसाच क्रॉस ऑफ असेल dp अपॉन dt प्लस p तसाच, नंतर असेल dr अपॉन dt. dr अपॉन dt म्हणजे काय असतं, वेलॉसिटी असते, बरोबर का. सो इथं काय होऊन जाणार, r क्रॉस dp अपॉन dt प्लस असेल p मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. ओके, आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिली किंवा जनरल रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अकॉर्डिंग टू, या ठिकाणी जर आपण आलो, सो इथं म्हणणार अकॉर्डिंग टू, या ठिकाणी अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. काय असतो रे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. आलाय का, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे या ठिकाणी जो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असेल बघा, या ठिकाणी अँग्युलर मोमेंटमचा जो फॉर्म्युला असेल तो काय येऊन जाणार आहे, L इज इक्वल टू R क्रॉस P. इथं म्हणणार F इज इक्वल टू काय असणार आहे, dP अपॉन dt. म्हणजे dP अपॉन dt ला आपण आता कशाने रिप्लेस करणार आहोत, व्हेरी गुड, कशाने, फोर्सने. प्लस या ठिकाणी मी मोमेंटमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देतो, मास मल्टिप्लाय बाय वेलोसिटी मल्टिप्लाय बाय वेलोसिटी. आता आपण हे स्केलर आणि वेक्टरच्या चॅप्टरमध्ये घेतलेलं आहे
की प्रॉडक्ट इट सेल्फ काय असतो 0. कसं I क्रॉस I इज इक्वल टू 0, J क्रॉस J इज इक्वल टू 0, K क्रॉस K इज इक्वल टू 0. हे सगळे व्हेक्टर क्वांटिटीज होत्या. व्हेक्टर क्वांटिटीचा व्हेक्टर क्वांटिटी सोबत त्याच्या सेम मॅग्निट्यूड सेम डायमेन्शन सोबत जर प्रॉडक्ट घेतला तर तो काय असतो 0. वेलॉसिटी मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, त्याचा प्रॉडक्ट मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन सेम असणाऱ्या वेलॉसिटी बरोबर जर घेतला तर याचा आन्सर काय असेल 0 असेल. म्हणजेच आपल्याला भेटलं dl अपॉन dt इज इक्वल टू किती आला रे r क्रॉस f. आता टॉर्क काय असतो हे झालं असेल सर्वांचं बरोबर, हे सुद्धा झालं असेल. टॉर्क काय असतो रे टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो व्हेरी गुड. बट टॉर्क याला मी इक्वेशन 1 म्हणतो आता. बट टॉर्क इज टाऊ इज इक्वल टू किती आला r क्रॉस f. देन सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट करून दिलं तर काय येऊन जातं r क्रॉस f च्या ऐवजी काय असेल टॉर्क असेल. भेटला टॉर्क. वेन आता पुढे काय म्हणणार आपल्याला काय चेक करायचं आहे अँग्युलर मोमेंटम हे कॉन्झर्व झालं की नाही. केव्हा कॉन्झर्व होणार टॉर्क इज इक्वल टू 0. मग टॉर्कची व्हॅल्यू 0 जर भेटल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू कॉन्स्टंट येते का ते बघायचं. वेन द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम आणि मी ऑलरेडी घेतलं इक्विलिब्रियम मध्ये अप्लाय होणारे सगळे फोर्सेस 0 म्हणजे सगळा टॉर्क 0 म्हणजे तिथं काय असेल देन इट्स टॉर्क टाऊ इज इक्वल टू 0. देन इक्वेशन 2 बिकम्स. आता इक्वेशन 2 काय असेल बघू. देन इक्वेशन 2 बिकम्स म्हणजेच dl अपॉन dt इज इक्वल टू 0 and we simply say that L is constant. That means angular momentum of that system is conserved. अँग्युलर मोमेंटम काय झालं कॉन्झर्व झालं. बघा प्रूफ आहे आपल्याकडं. एखादा ऑब्जेक्ट जर त्याच वेलॉसिटीने असेल त्याच वेलॉसिटीने जात असेल अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व. क्लिअर झालं. कुठला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायची गरज नाही. हे त्याचं सोल्युशन. मग आता याचे एक्झाम्पल्स हे झालं जनरल पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट. अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व होतं. एल इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय ओमेगा आला. एल इज इक्वल आर क्रॉस पी आला. एल इज इक्वल टू RP साइन थीटा आला. जर आपण याचं थेरॉटिकल मिनिंग जर बघितलं तर आता मी काही एक्झाम्पल्स घेतो. सो नेक्स्ट इज हे झालं असेल सर्वांचं. तर तुम्ही कंप्लीट करू शकता. पुढे आता याचे काही एक्झाम्पल्स काय आहेत तर एक्झाम्पल्स बघणार आहोत. याचे सिम्पल्स एक्झाम्पल्स असतात. बॅलेट डान्सर त्याच्यानंतर आईस स्केटिंग केली असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी. त्यानंतर डायविंग इन स्विमिंग पूल. ऑलिम्पिक्स गेम बघितले असतील त्यामध्ये तुम्ही. ह्याच्यामध्ये डायविंग करत असता हा स्विमिंग पूल असेल. पर्टिक्युलर हाईटवरती एक पर्सन असतो आणि तो इथून जम्प घेतो. ज्यावेळेस तो जम्प घेत असतो त्यावेळेस त्याचे रोटेशन्स होता आणि त्यानंतर तो स्ट्रेच होऊन पाण्यामध्ये पडतो. आणि हे रोटेशन्स किती आहे तर हे रोटेशन्स काउंट करून त्याला पॉईंट्स दिले जातात. मग तो ऑब्जेक्ट रोटेशन्स कसे घेतो. बॅलेट डान्सर तुम्ही बघितला असेल. ती जी पर्सन असते जी व्यक्ती असते ती ते जनरली एका फूटवरती रोटेट होत असते. कशा पद्धतीनं रोटेट होत असते. त्याच्यानंतर आईस स्केटिंग बघितलं असेल. तर ह्या सगळ्या क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला भेटतील. कसे भेटतील बघूया. आता जनरल मी तुम्हाला मॅथमॅटिकल डेरिव्हेशनकडे घेऊन जातो. एल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे I मल्टिप्लाय बाय ओमेगा. व्हॉट इज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय मल्टिप्लाय बाय 1. एन म्हणजे काय आहे नंबर ऑफ रोटेशन. नंबर ऑफ रोटेशन म्हणजे काय असतं फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी आणि टाईममधलं रिलेशन काय आहे. सो एन इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द टी. म्हणजे इक्वेशन येऊन जातं ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. मग याच्या व्हॅल्यू इथे जर सबस्टिट्यूट केली तर एल इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय 2 पाय मल्टिप्लाय बाय एन असेल. याला मी असं पण लिहू शकतो I इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय मल्टिप्लाय बाय एन असतो. 3 पॅरामीटर्स आले. मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन पोझिशन वेक्टर बरोबर. त्यानंतर एन आता या ठिकाणी जो नंबर ऑफ रोटेशन आले. नंबर ऑफ रोटेशन कशावरती डिपेंड्स आले
इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हे दोघांवरती कोण डिपेंड आलं? अँग्युलर मोमेंटम. आता मला सांगायचं काय बघू. समजा ही एखादी ऑब्जेक्ट जर असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, इथून हा पोझिशन वेक्टर असेल, हा पोझिशन वेक्टर असेल, हा पोझिशन वेक्टर असेल, तर आपण इझिली सांगू शकतो की ॲक्सिस ऑफ रोटेशन किती. जर याचं डिस्टन्स वाढलं तर ॲक्सिस ऑफ रोटेशन मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जाणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत गेला तर रोटेशन्स काय होत जातील? स्लो होत जातील. पॉईंट जसं जवळ येत जाणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी कमी होत जाणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर रोटेशन काय असतील? फास्ट असतील. चला आता इकडे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आला? पोझिशन्सवरती. पोझिशन्स वाढली, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, नंबर ऑफ रोटेशन्स काय झाले? मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, नंबर ऑफ रोटेशन्स कमी झाले. नंबर ऑफ रोटेशन कमी झाले म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली? फ्रिक्वेन्सी कमी झाली. फ्रिक्वेन्सी कमी झाली म्हणजे टाइम काय झाला? वाढला. टाइम वाढला म्हणजे मोशन काय झालं? स्लो झालं. हेच तर घ्यायचं आहे मला इथं. रोटेशन काय झाले? स्लो झाले. नाही सर समजा इकडे लक्षात घ्या. मोमेंट ॲक्सिस ऑफ रोटेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कधी वाढणार? डिस्टन्स वाढणार त्यावेळेस. डिस्टन्स जर कमी असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशन मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? कमी असेल. असं पण म्हणू शकतो डिस्टन्स जर जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? जास्त असणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला तर फ्रिक्वेन्सी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मधलं रिलेशन काय आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल. फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? कमी होणार आहे. फ्रिक्वेन्सी आणि टाइम मधलं रिलेशन काय आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजेच या ठिकाणी जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर टाइम काय होणार आहे? वाढणार आहे. टाइम जर वाढला तर कुठल्याही मोशनला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी टाइम जर वाढला तर आपण सिंपल काय म्हणतो? त्याचे रोटेशन्स काय आहेत? स्लो आहे. त्याची जे काही मोशन असेल रोटेशन कंप्लीट करण्याचं तर मोशन काय म्हणणार आपण? स्लो म्हणणार. आता एक्झॅक्टली रिव्हर्स जाऊ. डिस्टन्स कमी केलं तर जेवढा पॉईंट क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन जर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? कमी असणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल म्हणजे रोटेशन काय असेल? फास्ट असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, रोटेशन फास्ट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, आता रोटेशन फास्ट कसं येतं बघू. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, फ्रिक्वेन्सी वाढली. फ्रिक्वेन्सी वाढली, टाइम कमी घेणार. टाइम कमी घेणार म्हणजे मोशन काय असेल? फास्ट असेल. झालं प्रूफ. मग बॅलेट डान्सर जे असतात ते बॅलेट डान्सर करता काय? ज्या वेळेस ते रोटेशन घेत असतात त्यावेळेस त्यांचे जे फूट असतो किंवा ते बॉडी पार्ट्स असतात ते बॉडी पार्ट जनरल त्यांना रोटेशन जर स्लो करायचं असेल तर ते एक्सपांड करत असतात. आणि जर त्यांना मोशन फास्ट करायचं असेल ते क्लोज टू द त्यांची जी ॲक्सिस असते त्या ॲक्सिसच्या क्लोज टू द पॉईंट्स आणत असतात. जर आम्ही एखादा ऑब्जेक्ट डायव्हिंग इन अ स्विमिंग पूलचं हे जर आपण एक्झाम्पल बघितलं तर या ठिकाणी ही हाईट असते. तो ऑब्जेक्ट जो पर्सन असेल तो पर्सन या ठिकाणावरून जम्प घेत असतो इथं खाली. आणि जम्प घेण्याच्या एक्झॅक्ट अगोदर तो पूर्णची पूर्ण बॉडी काय करतो? स्ट्रेच करतो. ज्यावेळेस तो बॉडी स्ट्रेच करून जम्प करतो त्यावेळेस लगेच बॉडी स्ट्रेच करून जम्प केल्यानंतर लगेच तो काय करतो? पूर्ण बॉडी पार्ट जवळ घेतो आणि रोटेशन्स त्याचे काय होतात? वाढतात. आणि ज्यावेळेस त्याला इथं डाईव्ह करायचं असतं त्यावेळेस तो अगेन बॉडी पार्ट काय करतो? स्ट्रेच करतो आणि पाण्यामध्ये तो काय करतो? एंटर करतो. मग याच्यावरून समजतं की एखादा ऑब्जेक्टचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा कमी ठेवता येईल तेवढं त्याचे रोटेशन्स वाढवता येतात. मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा कमी ठेवता येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी कधी ठेवता येणार आहे? ज्या वेळेस त्याचा पोझिशन वेक्टर कमी असेल. म्हणजे पॉईंट ऑब्जेक्टपासून त्याचं डिस्टन्स जेवढं कमी तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढा कमी. मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा कमी तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा त्याचा टाईम काय असेल? कमी असेल. जेवढा टाईम कमी तेवढे त्याचे रोटेशन्स काय असतील? फास्ट असतील. हेच आपल्याला सांगतं अँग्युलर मोमेंटम आणि हेच आपण शिकतो रोटेशनल मोशनमध्ये. क्लिअर झालं सर्वांना? हे एक्झाम्पल सगळ्यांना समजलं असतील. आजचं लेक्चर सगळ्यांना होप सो सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. उद्या आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स बघणार आहोत. जसं की रोलिंग मोशन काय असतं, ट्रान्सलेशन मोशन काय असतं, रोटेशनल मोशन काय असतं. ट्रान्सलेशन आणि एखादी ऑब्जेक्ट ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मोशन दोन्ही परफॉर्म करतो त्यावेळेस त्याची ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं असते हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करूया. ओके. सो सगळ्यांना आजचा प्रॉब्लेम्स आजचे टॉपिक हे व्यवस्थित समजले असतील. थँक्यू.